नागपूरच्या कुही तालुक्यातील कल्पना जिनिंग कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत 18,000 क्विंटल कापूस जळून खाक झाला असून 12 कोटींचं नुकसान झालंय। ठाणे क्लब येथे आयोजित प्रदर्शनातील स्टॉलवरून एका तरुणीने हातोहात कुर्ता दुपट्टा मटेरियल सेट लंपास केल्याचा प्रकार समोर आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात घोडेगाव येथे 2 गटांमध्ये झालेल्या भीषण टोळी युद्धाने परिसर हादरलाय। 33 वर्षीय नितीन शिरसाटचा मृत्यू झालाय। महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्यानंतर कळलं की तिच्या सख्ख्या भावानेच तिच्यावर अत्याचार केला होता। अवघ्या 54 दिवसांच्या चिमुकलीच्या निधनानंतर आईने घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे घाटे रुग्णालयाच्या इतिहासातील पहिले बाल देहदान घडले आहे। पुणे विभागात रेल्वेसाठी कवच प्रणाली बसवण्याचे काम सुरू झाले आहे। या स्वदेशी तंत्रज्ञानामुळे रेल्वे अपघात कमी होतील। संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथे पक्षाच्या उमेदवाराला मत न दिल्याच्या रागातून गोठणे पुनर्वसन मधील एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या तालुकाध्यक्षांसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्यातील 37 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांपैकी 19 महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी अधिष्ठाता नसतानाच अधिष्ठाता पदांच्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्याने वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेतील प्रशासकीय संकट अधिक गडद झालंय। कांदलगाव येथे झालेल्या शेतकरी मच्छीमार मेळाव्यात उजनी धरण परिसरातील जमीन 49 वर्षांसाठी खासगी कंपन्यांना देण्याच्या निर्णयाविरोधात शेकडो शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत सर्व शासन निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी केली। मुंबईत आता फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक फेरीवाल्याची जन्म प्रमाणपत्र आणि आधार कार्डद्वारे कठोर तपासणी केली जाणार आहे। 237 बोगस जन्म प्रमाणपत्रांच्या घोटाळ्यानंतर महापौर रितू तावडे यांनी हा आक्रमक पवित्रा घेतलाय। पुण्यातील एका IT अभियंत्याने लोणावळ्यात आत्महत्या केली आहे। मानसिक ताण आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय। 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोकलमधून प्रवास करताना डोंबिवलीतल्या 12वीत शिकणाऱ्या मुलाचा खाली पडून मृत्यू झाला। याच पार्श्वभूमीवर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने रेल्वे प्रबंधक कार्यालयावर धडक दिली। त्यावेळी अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत। अजितदादा यांच्या गटातील आमदार हिरामण खोसकर यांनी मोठा दावा केलाय। विलीनीकरणासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना विनंती करणार असल्याचे खोसकर यांनी सांगितलंय। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालक पदावरून बडतर्फ करण्यात आले। यानंतर त्यांनी ट्रस्ट विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे। ठाण्याच्या उल्हासनगर येथे भर चौकातील चायनीज सेंटरमध्ये सावकाराने 30 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून अपहरण, लॉजवर डांबून नग्न व्हिडिओ काढत लिंग कापण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। देशाचे पंतप्रधान कार्यालय आता साऊथ ब्लॉक सोडून सेवा तीर्थ येथे स्थलांतरित होत आहे। तेलंगणातील मंचेरियल महापालिका आणि लक्सेटीपेट महापालिकांसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर भाजपने आपल्या उमेदवारांना अचानक चंद्रपुरात हलवलंय। राजस्थानातील अलवर येथील अलकापुरी वसाहतीत बोरिंग दरम्यान चांदीसारखी चमकदार वस्तू आढळल्याने नागरिकांनी चिखलात उड्या घेत गोंधळ उडवला। कर्नाटकातील बँगलोर जवळील थानी संद्रा परिसरात मंगळवारी सकाळी शाळेच्या बसने स्कूटरला चिरडल्याने स्कूटरवर बसलेल्या 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। घर खरेदीदारांच्या हितासाठी स्थापन झालेल्या रेराच्या कार्यपद्धतीवर सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त करत रेरा आता डिफॉल्टर बिल्डरांच्या फायद्यासाठीच काम करत असल्याचं मत नोंदवलंय। लखनौमधील सरोजी नगरमध्ये गुरुवारी रात्री 12वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने भरधाव वेगाने कार चालवत 6 जणांना चिरडलंय, ज्यात 6 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात घरात पाणी गरम करण्यासाठी लावलेल्या इलेक्ट्रिक इमर्शन रॉडचा धक्का लागून एका 5 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झालाय। केंद्र सरकारने 114 नवीन राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी एक्सेप्टन्स ऑफ नेसेसिटी जारी केली आहे। रशियासोबतचा हा करार अंदाजे 3.25 लाख कोटींचा असणार आहे। बांगलादेशातील 13व्या संसदीय निवडणुकीत ढाका मतदारसंघातून गहेश्वर चंद्र रॉय विजयी ठरले असून 1971 नंतर ढाक्यातून निवडून येणारे ते पहिले हिंदू खासदार ठरले आहे। इराणसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन हवाई दलाला त्यांचे सर्वात मोठे विमानवाहू युद्धनौका मध्य आशियात पाठवण्याचे आदेश दिले आहेत। उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांनी अखेर आपला उत्तराधिकारी म्हणून आपली मुलगी जू एची निवड केली आहे। मिशिगन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी प्राइमा नावाचे एक अत्यंत प्रगत AI मॉडेल विकसित केले आहे। हे तंत्रज्ञान मेंदूच्या MRI स्कॅनचे विश्लेषण अवघ्या काही सेकंदात करण्यास सक्षम आहे। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यातच बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्सने महसूल 29,000 कोटी रुपयांच्या पार केला असून हा एक विक्रम आहे।
बॉलिवूड स्टार परेश रावल यांनी आता भागम भाग 2 चित्रपटाबद्दल एक खुलासा केलाय। या चित्रपटामध्ये गोविंदा नसणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या हॉकी संघावर कॅनबेरा येथे हॉटेलचे थकीत बिल न भरल्यामुळे बुकिंग रद्द झाल्याने खेळाडूंना रस्त्यावर भटकण्याची नामुष्की ओढवली आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।